कर ये हरामखोर बोल सगळं खरं खरं बोल मी सांगितलं होतं का तुला यांना किडनॅप करून फार्म हाऊस आणायला बोल बोल गुरु मी सांगितलं होतं गुरु बोल सगळं खरं खरं बोल आजवर मी कुणाचा खून नाही केला पण जर चूक नसताना माझ्या चारित्र्यावर डाग लागणार असेल तर रक्ताच्या चिळकांड्या उडवायला सुद्धा मी मागं पुढे बघणार नाही बोल गुरु बोल नाही तू असं ऐकणार नाही सांगतो त्याच्या सांगतो बोल खरं सांगतो. आज काय बाबू याला जिवंत सोडत नाही मेला तर उत्तमच आहे पिढा जाईल पण यानं माझं नाव घेतलं तर काहीतरी करायला हवं बोल की आता करा बोलतो यात माझी चूक आहे तुझा आणि त्याच्याचा काय संबंध नाही ह्याच्यात मला तुला उचलायचं नसलं माझं खरं प्रेम तर रेशम होती नाही रेशमचं प्रेम नव्हतं तुझ्यावर ब्रेकअप झालं होतं तुमचं ब्रेकअप अशी कशी ब्रेकअप करू शकते ती माझ्या बरोबर हा माझ्या सगळ्या दोस्तांना माहित होतं तिच्यावर माझं किती प्रेम आहे ते अशीच मला सोडून देणार होती ती मला हे सगळं सहन नाही झालं म्हणून मी याची खोटी स्टोरी तयार केली आणि तेजाला सांगितलं रेशमला माझ्या संग लगीन करायचंय पण तिचा बाप तिचं जबरदस्तीने लग्न लावून द्याला तेजाला हे सगळं पटलं मग माझ्यावर विश्वास ठेवून त्याच्यानं माझं आणि रेशमचं लग्न लावून द्यायचं ठरवलं फार्म हाऊस मध्ये सगळी शिटिंग झाली होती सगळं बरोबर होणार होतं पण तू घोळ केलास तू त्या दिवशी रेशमचं कपडे घालून जर घराबाहेर पडली नसतीस तर आज घोळ झालाच नसता सगळं बरोबर होणार होतं त्याच्या त्या दिवशी फार्म हाऊसवर रेशमला वाचवायला आलता त्या दिवशी तिथं आलो तर त्याच्या बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि तू तिथं होतीस मला काय कळना मला काही सुचना मग मी घराची कडी लावली आणि तिथनं पळून गेलो आणि मग एवढे दिवस लपून बसलो तर मला कळलं तुझं आणि तेजाचं लग्न झालंय ते पण वैदेही या तेजाची काही चूक नाही ना मी नाऱ्याचा खून केलाय आणि नाही मी तुम्हाला किडनॅप करून फार्म हाऊसवर नेला होता तेजा मला माफ कर माझी चूक झाली तुझ्या संग गद्दारी केली तेजा मला माफ कर फक्त मला मारू नको एवढे दिवस मी असं कायद्यासारखं आयुष्य जगालं मी तुझा गुन्हेगार आहे तू म्हणत असशील तर मी हे सगळं जगासमोर सांगायला तयार आहे मला मारू नको
त्याच्या मला मारू नको. सोड त्याला. सोड म्हणतोय ना. सोड. त्याच्या अजून एकदा विचार करा. ह्याला असं हलक्यात सोडू नका. चल करू. जायत ना. त्याच्यात ह्यो तुमचं आयुष्य बरबाद करायला निघालता आणि तुम्ही त्याला असं हलक्यात सोडलं. चूक केली तुम्ही त्याच्यात. थंडार, आपला एक उसूल आहे. जो आपल्याला शरण आला त्याचं मरण मी नाही, त्याचं कर्मच ठरवेल. मला फक्त त्याला यांच्यासमोर बोलतं करायचं होतं. सगळं वदून घ्यायचं होतं खर खर, आणि ते केलंय मी आता. बस. वैदी मी म्हणलं होतं की तुम्हाला आमचा तेजा तर तुम्हाला अजून कळालेला नाही. हो, आमचा तेजादा बाईवर हात टाकणाऱ्याचा हात तोडल, पण कुठल्या बाईला वंगाळ टच पण करणार नाही. थंडार, माझ्याबद्दल काही सांगायची काही गरज नाहीये. आणि आता एवढं सगळं कळून बी माझ्यावर कोणाचा विश्वास नसेल तर मला काही फरक नाही पडत आता. मला आमचं तेजाला कळलेलं नाही, अजून कळलेलं नाही. त्याच्यात ते बोलवत्यात ना. घरी जायला उशीर होतोय.